सर रोलिंग आज स्पेशल कोर्ट मुंबई येथे एसी दागा यांच्या कोर्टामध्ये रेड हाऊस फाउंडेशनचे अध्यक्ष चंचल कोकडे यांच्या माध्यमातून आज आम्ही प्रतिज्ञापत्र दाखल केले। त्या प्रतिज्ञापत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या DSK डेव्हलपरने ज्या प्रॉपर्टीज म्हणजे एफडी होल्डरच्या पैशातून घेतल्या तर त्या जवळजवळ 335 प्रॉपर्टीज या प्रॉपर्टीजमध्ये रेड हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही 35,000 एफडी होल्डरचे पैसेचं रिपेमेंट आम्ही करू शकतो। तर त्यासाठी आज 160 एफडी धारकांनी प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये दाखल केले ॲडव्होकेट चंद्रकांत बेकरच्या माध्यमातून। आणि तसंच एक पर्सनल ॲफिडेव्हिट रेड हाऊसचे अध्यक्ष यांच्या मार्फत की ह्या सगळ्या प्रॉपर्टीज घेऊन एफडी होल्डरचे पैसे सर्वांचे देण्याचं आम्ही प्रपोजल कोर्टामध्ये सादर केलेलं आहे। या प्रपोजलमध्ये असं म्हटलेलं आहे की DSK यांनी जवळजवळ 8 डमी कंपनीज काढून 8,522 करोड 27 लाख रुपये गोळा केले आणि या पैशामधून त्यांनी संपूर्ण म्हणजे आपल्या देशामध्ये ह्या प्रॉपर्टीज त्यांनी खरेदी केल्या। म्हणजे एफडी होल्डरच्या पैशातून या प्रॉपर्टीज खरेदी केलेल्या आहे। म्हणून पहिला क्लेम हा एफडी धारकांचाच आहे असं आम्ही कोर्टाला आज नमूद केलं। आज कोर्टाला तेही नमूद केलं की बाबा सेक्शन 13 प्रमाणे DSKवर जे चार्जेस लावलेले आहेत तर त्याची प्ली तुम्ही रेकॉर्ड का करत नाही। तर आतापर्यंत DSKवर जे 11 सेक्शन लावलेले आहेत म्हणजे 406 क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट, 411 चोरीची केस म्हणजे चोरीचे प्रॉपर्टी विकत घेऊन हे करणे फसवणे, त्याचप्रमाणे 420 चिटिंगची केस, 463 465 फोर्जरी, 468 469 असे ह्या सेक्शन लावलेले आहेत। 120B सुद्धा आणि त्याचप्रमाणे सेक्शन 3 आणि 4 हा MPID कायद्याचे सेक्शन लावलेले आहेत। तर हे सेक्शन जोपर्यंत प्रूव्ह करत नाही तोपर्यंत म्हणजे प्रॉपर्टीचं ऑक्शन होत नाही। पण ऑक्शनच्या ऐवजी आमचे रेड हाऊस फाउंडेशनचे अध्यक्ष ह्या संपूर्ण प्रॉपर्ट्या घेण्यास तयार आहेत आणि त्यातून ते त्यांचं पेमेंट केलं आज असं आम्ही कोर्टाला नमूद केलं। आणि एसी दागा साहेबांनी सुद्धा ते प्रतिज्ञापत्र रेड हाऊस फाउंडेशनचं म्हणजे दाखल करून घेतलं आणि त्याच्यावरती नंतर आज EOW यांनी सुद्धा त्यांचं म्हणजे प्रतिज्ञापत्र आज दाखल केलं कोर्टाला की गुन्हा केव्हा घडला कसा घडला हे सर्व त्यांचं रिपोर्ट म्हणजे आता तुम्हाला आम्ही जी प्रेस नोट जी तयार केली ती तुम्हाला आता आम्ही देत आहोत। ती झेरॉक्सला आल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण की सेक्शन कोणते लावलेले आहेत आणि किती प्रॉपर्टी अटॅच केलेल्या आहेत, गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन किती हे केलेले आहेत। तर असे सगळ्या त्या प्रॉपर्टी अटॅच करून याच्यासाठी सुरेंद्र नवले SDO मावळ यांची नेमणूक केलेली आहे। खरं वास्तविक जबाबदारी ती पैसे देण्याची त्यांची आहे। कलेक्टरच्या मार्फत त्यांची अपॉइंटमेंट झालेली होती। तसंच सेक्शन 13 प्रमाणे पोलिसांनी त्याचे सेक्शन जे आहे ते प्रूव्ह करायला पाहिजे। जोपर्यंत सेक्शन प्रूव्ह करत नाही तोपर्यंत DSK मध्ये तुम्ही इनोसंट आहे। मग इनोसंट जर असलं तर आम्ही कोर्टात सांगितलं मग 5 वर्ष जेलमध्ये गेले कसे ते म्हणजे प्रायमा बेसिस DSK हॅज कमिटेड ऑफेन्सेस असा म्हणजे त्याचा अर्थ होतो। तर आज कुठल्याही परिस्थितीमध्ये एफडी होल्डरची पैसे देण्यासाठी रेड हाऊस फाउंडेशन ही पुढे आलेली आहे। ही जगातील नंबर 1 म्हणजे NGO आहे आणि ह्या NGOच्या माध्यमातून या गोरगरिबांचे आणि एफडी होल्डर धारकांचे की त्यांचे वय आज जवळ 70च्या पुढे सर्वांचे वय मॅक्झिमम 80% हे असे एफडी होल्डर की ते सगळे म्हणजे थकलेले लोक आहेत। आता अशा लोकांचे पैसे म्हणजे देण्यासाठी रेड हाऊस फाउंडेशनने पुढाकार घेतलेला आहे। आणि आपल्याला सांगायचं म्हणजे तात्पर्य की पंतप्रधान मोदी साहेबांनी सुद्धा सरकारला म्हणजे पत्र पाठवून की प्रॉम्प्ट ॲक्शन घेऊन लोकांचे पैसे द्यावे असं सुद्धा पत्र आम्ही हायकोर्टामध्ये जोडलेले आहे। त्याचप्रमाणे रेवती मोहिते ढेरे आणि चांडक साहेबांनी सुद्धा EOWला म्हणजे सांगितलं की ताबडतोब त्याच्यामध्ये एक्सपिडाईट करायचे मॅटर आणि लवकरात लवकर लोकांचे पैसे द्यावे। तर त्यानुसार आज
जे एसीपी जे त्यांची नेमणूक केलेली आहे ते नवीनच आता आलेले आहेत, त्यांनी 4 जागा, ती चांगली व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने म्हणजे आज एफडी होल्डर्सच्या म्हणजे फेवरेबलमध्ये रिपोर्ट दिलेले आहे. तर सांगायचं म्हणजे की तात्पर्य असं की कुठल्याही परिस्थितीमध्ये रेड हाऊस फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांचे पैसे 35,000 एफडी होल्डरचे पैसे कुठल्या परिस्थितीत मिळतील अशी आज आम्ही कोर्टाला म्हणजे विनंती करून आणि कोर्टाने सुद्धा हे केलं की याच्यामध्ये आम्ही पुढच्या तारखेपर्यंत याचा म्हणजे ऑर्डर करूया म्हणून सांगितलं त्यांनी. आणि जरी कोर्ट आणि लोक म्हणतात की DSK दिवाळीखोर आहे, तसं नाहीये. भरपूर ऍसेट्स आहे आणि ते आता आमच्या ताब्यात येणारे सगळे ऍसेट्स आणि आम्ही लिक्विडेट करून आम्ही विकून आम्ही देऊन टाकू. आणि सरप्लस आम्ही बघू काय करायचं आहे. सरप्लस राहणार आहे. 35,000 एफडी होल्डर्स. काही लोकांनी चेकनी दिले पैसे, काही लोकांनी कॅशनी दिले. त्यांच्या प्रतिनिधी मंडळाशी किंवा त्या लोकांशी चर्चा झाली आहे. व्हॉट्सअप ग्रुप आहे, आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे. काही लोक आलेले होते मुंबईमध्ये, आज त्यांचे लीडर आले होते. आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आमची मीटिंग झाली, YMCA मध्ये मीटिंग झाली. दीपक भाऊ आले होते. ऍक्च्युली 200 लोक मेले, ऑलरेडी एक्सपायर झाले, एकाने आत्महत्या केली. आता जे आज आम्ही हे ऍफिडेव्हिट दिले रेकॉर्ड आहे आमच्याकडे आणि त्यांना पूर्ण पेमेंट व्याज सहित मिळणार.